कोणी इवलसं रोपटं घेऊन आलंय तर कोणी कुदळ फावडी, कोणी कुंड्यांमधून माती वाहतय तर कोणी रोपाभोवती आळं घालतय. औत नांगर सारं काही सज्ज आहे. देवडी गावातल्या शिवारात वृक्षारोपणाची ही अशी लगबग आहे. या ओसाड माळ रानावर हिरवाई फुलवण्याचा वसा ग्रामस्थांनी घेतलाय. खरं तर हा संपूर्ण परिसर नेहमीसाठी अवर्षणग्रस्त. इथल्याच मातीतले अभिनेते सयाजी शिंदे या दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याचं स्वप्न बघतात. त्याला समविचारी मित्रांची साथ लाभते आणि सह्याद्री देवराई संकल्पना जन्म घेते. इथल्या गावकऱ्यांनी स्वतःहून दिलेल्या 50 एकरांवर ही देवराई बहरणार आहे. त्या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी शेकडो पर्यावरण प्रेमी देवडी गावात दाखल झाले. कुठनं आलीस? मुंबईवरून आली आणि इथे झाड लावायला आलीस? कसलं झाड लावलंस तू? आंब्याचं झाड लावलंय आणि परत येतील आंबे खायला येशील परत? मोठं झाड मोठं झाल्यावर? आम्हाला हा जो उपक्रम आहे मुळात माझ्या नवऱ्याने सांगितला. तर मी पहिल्यांदा तर हसण्यावारी नेला. म्हटलं अरे काय नेहमी तुझं पिकनिक असं. तर मला अगं ऐक तरी पहिल्यांदा की नक्की काय आहे हे. पिकनिक नाही आहे. मग त्यांनी मला सयाजी सरांचं पूर्ण जे काम करतात त्याचा संदर्भ दिला, मला पूर्ण वाचायला दिलं. त्यानंतर मला पण उपक्रम आवडला. म्हटलं चल लेट्स गो, बघूया, एक चान्स देऊया. त्याआधी गाव शिवारात जलसंधारणाची कामं झाली. त्यामुळे दिवडी, पांढरवाडी, कोळेवाडी आणि घोडसेवाडी या 4 गावांची शिवारं जलयुक्त होताना पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात समाधानाची ओल दाटून आली आहे. आता आपल्याला म्हणजे पाणी प्यायला भेटत नाही आणि उष्णता एवढी वाढली आहे. त्याच्यानंतर आपली मुलं बाळ कशी जगतील? त्यांना तर अक्षरशः म्हणजे एसीच घेऊन फिरावं लागेल बरोबर, आणि ते शक्य नाही. त्याच्यामुळे आता आपण जर काय केलं तर आपली निदान पुढची पिढी तरी चांगली जगू शकेल, आणि ते आपण केलं पाहिजे. नंतर आपण जर म्हणलं आता आपलं कुठं आपले थोडे दिवस राहिले आपण त्या सोडून, तर पुढची पिढी तर अक्षरशः लुळी पांगीला मारेल. मग आम्हाला साहेबांनी एवढं समाधान केलंय. आता आम्हाला नाही जरी भोगाय आला तरी आमच्या मुलाबाळांनी, आता सगळ्या मुलांनी पण मनावर घेतलेलं आहे आणि सगळ्यांनी सहभागी होते ती, आणि साहेबांनी आम्हाला लय चांगलं म्हणजे मार्गदर्शन केलं. पुण्याहून आलेल्या हर्डले डेव्हिडसनच्या बायकर्सनी सुद्धा या निमित्तानं हाताला माती चिकटल्याचा आनंद व्यक्त केला. ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत हा निसर्गोत्सव साजरा झाला. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मातृतुला. निसर्गानंच दिलेल्या निरनिराळ्या बियांनी सयाजी शिंदे यांच्या आईंची तुला करण्यात आली. माझ्या आयुष्यातनं आई वडील किंवा वडीलधारी माणसं कधी जातच नाहीत. त्यांचं काय फॉर्मेशन चेंज होत असेल, पण मला वाटलं की तिची तुला करायची, त्या बियांमधनं त्या रोपांमधनं तिला मोठं वाढवायचं, आणि ती मग मला सावलीच्या रूपात दिसेल, ती मला पक्षाच्या रूपात दिसेल, ती मला फळाच्या रूपात असेल, फुलाच्या रूपात असेल, सुगंधाच्या रूपात असेल. पण आपण आपले ऋण देण्याचा जर प्रयत्न, फेडायचा जर प्रयत्न करणार असू तर एवढ्याशा एका त्या हीच एक गोष्ट आहे की झाड लावणं. अभिनेता सयाजी शिंदे यांना आपल्या समाजाचं तसंच या निसर्गाचंही देणं फेडायचंय. बदल्यात त्यांना काहीच नकोय, हवी आहे फक्त सगळ्यांची साथ. म्हणूनच की काय, क्षितिजावर दाटून आलेले ढग देखील आतुर आहेत बेभान होऊन बरसायला. ऐसे एक एक ढेकुळ जमवून माती गोळा करून त्यात पाणी ओतून मातीचा गोळा बनवला असे. त्या मातीच्या गोळ्यास लाथा घालून तिचा मीपणा उतरवून तीस मातीचे मोल देऊन मळावयास घेतली असे. तीस ऐसे एक एक वीट घेतली बनवून बहुत विटा बनवून तयारू ठेविल्या. जमिनीत पाया खोदोनी दगडाचा आकार देवोनी पायात दगड बसवून पाया भरणी ठेवली. ऐसे बहुत दिवस कष्ट घेऊनी लाकूड फटा गोळा करून छप्पर चढविले. सावलीचे झाड तोडून सावलीसाठी. अरुण मेहत्रे, झी मीडिया, देवडी, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.